कापूस व कांदा प्रश्नावर जळगावमध्ये शेतकरी हे आक्रमक झाले असून जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत कांदा निर्यात बंदीला विरोध करत नाफेड मार्फत 3,500 रुपये भावाने कांदा खरेदी करावा व कापसाला 15,000 रुपये भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान शेतकऱ्यांनी महामार्गावर कापूस व कांदा फेकून सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। कापसाला व कांद्याला भाव न मिळाल्यास येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करून नेते व पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशाराही राज्य सरकारला देण्यात आला आहे। दरम्यान सुमारे 1 तास शेतकऱ्यांनी महामार्ग अडवून धरल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। निर्यात चालू करणे, आयात बंदी बंद करणे, महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा कांद्याला 3,500 रुपये भाव महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा निर्यात बंदी बंद केली पाहिजे, निर्यात बंदी चालू केली पाहिजे। महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा ही विनंती आहे। आमच्या कापसाला उत्पन्न तर नाहीच आहे पण भाव पण नाही आहे आणि परत म्हणजे निम्मी उत्पन्न घटलेलं आहे। जिथं 50 क्विंटल कापूस होत होता तिथं 20 क्विंटल झालेला आहे, परत त्याला भाव नाही आहे। कांद्याला पण म्हणजे पाणी पडला त्याच्यानी सडपड झाली, परत शेतकऱ्याचं नुकसान झालं, शेतकऱ्याला भाव नाही, परत शेतकऱ्याचं जे व्यायचं होतं ते भेटलं नाही, पीक विमा मिळाला नाही शेतकऱ्याला। आमचा एरंडोल तालुका पीक विम्यासाठी हे करतो, दरवेळेस आमचा पीक विमा मिळत नाही आम्हाला। शेतकऱ्याला इकडून बी मारतात तिकडून बी मारतात, शेतकऱ्याचं जीवन खराब झालेलं आहे, शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देत नाही। शेतकऱ्याचा विषय असा झालेला आहे, शेतकरी कचऱ्यासारखा झालेला आहे। मागणी काय? मागणी सांगा। मागणी आमची कांद्याला भाव, कपाशीला भाव, सर्व मालाला भाव पाहिजे आम्हाला। निर्यात बंदी उठली पाहिजे, हा विषय आहे दादा आमचा, दुसरं काहीच नाही। माझं महेंद्र रामदास मराठे। आज आम्हाला असं वाटतंय की शासनाने आमच्या ह्याच्या नाफेडच्या माध्यमाने 35 रुपये क्विंटल कांदा घ्यावा आणि 7,000 रुपये हमी भाव कापसाला आहेच, पण 8,000 रुपये पूरक अनुदान शासनाने आम्हाला द्यावं। आणि जर काही हे देत नसेल तर आम्हाला सरसकट 100-200 ml जे एंडोसल्फानची बाटली ना ती फुकटमध्ये द्यावी, कारण की आम्ही आता दररोज थोडं मारताय आम्हाला शासन। हे एंडोसल्फानची बाटली घेऊन आम्हाला एकदाच संपून टाका, म्हणजे आम्ही एकदाचे मोकळे तरी होऊ। आणि तुम्ही राज्य करत राहा, कोणावरती करतात? शेतकऱ्यांच्या जीवावरती राज्य करतात। शेतकरी जे पिकवतो त्याच्या अन्नावरती तुम्ही धूम करता आणि त्यालाच तुम्ही मारता। यासारखी दुर्दैवी घटना, दुर्दैवी गोष्ट आज दुसरी कुठे मार्केटमध्ये दिसत नाही, समाजामध्ये दिसत नाही आणि राज्यामध्ये दिसत नाही। म्हणून आज एवढंच सांगावं मला वाटतं। शेतकरी हा देशाचा आज काय केलं तुम्ही? गड्यात कांद्याची माळ तुमच्या कापूस रस्त्यावर विकलाय। आज हे अशी परिस्थिती आहे की आमच्या कांद्याला कोणी विचारत नाहीये। आज 800 रुपये किलो क्विंटल कांदा जर का आमचा जातोय, आम्हाला अपेक्षित 35 रुपये क्विंटलची अपेक्षा आहे आणि 800 रुपयामध्ये आम्हाला जरासही परवडत नाही। मग आम्ही काय करायचं? गड्यात कांद्याची माळाच घालून गड्यात कांद्याची माळा घालू आणि हा कापूस आमचा डोक्यावरचा तुरा आहे तो आम्हाला खाली फेकावा लागलेला आहे। त्याच्यामुळे आमची एकदम दयनीय अवस्था झालेली आहे। पुढचा पवित्र असा राहील, महाराष्ट्रामध्ये आमच्या जेवढ्या शाखा आहेत प्रत्येक गावगाव त्या शाखांच्या माध्यमाने आम्ही असेच आंदोलनं करू आणि वेळ प्रसंगी आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्यासाठी गावबंदी करू, कारण की जर का ते आमचा जर का प्रश्न उपस्थित करत नसेल विधानसभेमध्ये तर यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाहीये। सुनील देवरे, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी बोलतोय आपल्याशी।